नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या वतीनं संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र बैठका घेतल्या जात आहेत. पदाधिकाऱ्यांना एकोपा करण्याचा प्रयत्न या बैठकांमधून, सभांमधून होतोय. आणि हे सभा घेण्याचं कारणच असं आहे की जे काही जिल्हा स्तरावरचे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा त्यांचे मित्र पक्षाचे पदाधिकारी असतील, यांचा एकोपा करायचा आहे आणि या एकोप्याने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाला सामोरं जायचंय. यामध्ये अनेक तडजोडी, अनेक घडामोडी घडणार आहेत. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं इतर पक्षाचे कार्यकर्ते त्यांना मतदान करतील का, काम करतील का, हे चित्र आहे. जिथं भाजपचे आमदार उमेदवार असतील तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे किंवा त्यांच्या सोबतचे मित्र पक्षांचे मतदान त्यांना करतील का, काम करतील का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय. कारण हे प्रतिस्पर्धी होते, हे एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात लढलेले. त्यांच्या अनेक ठिकाणी आमदारकीच्या आणि लोकसभे खासदारकीच्या लढाया एकमेकांच्या विरोधात झालेल्या. कार्यकर्ते भावाभावामध्ये विभागले गेलेले आहेत. आता हेच दोन पक्ष एकत्र आलेले आणि त्यामध्ये पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना पुन्हा जुटलेली आहे. या तिघांचा एकोपा होत असताना जोगेंद्र कवाडे असतील, त्यांचा पक्ष असेल किंवा आणखीन काही दुसरे पक्ष असतील, महादेव जानकरांची पार्टी असेल, ह्या सगळ्यांना एकत्र करायचे. रामदास आठवलेंची रिपाई असेल, हे सगळे पदाधिकारी एकत्र आणून तो उमेदवाराच्या पाठीमागे त्यांना उभा करायचे आणि तो उमेदवार निवडून आणायचा आहे. अशा स्थितीत ज्या सभा होत आहेत त्यामधली एक सभा किंवा एक बैठक ही चर्चेत राहिलेली आणि ती म्हणजे बीड जिल्ह्याची. त्याचं कारण असेल, बीड जिल्हा हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारानं प्रेरित झालेला आहे. कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथराव मुंडे हे बीड जिल्ह्याचे आमदार तर होतेच, मंत्री राहिले, उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा त्यांनी कारभार पाहिला. पण त्यानंतर लोकसभेला सुद्धा ते खासदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर त्यांचा जो मृत्यू झाला, दुर्दैवी अंत झाला, अपघात झाला, त्यानंतर त्यांची मुलगी असलेल्या प्रीतमताई मुंडे या देशामध्ये मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आल्या, त्या खासदार झाल्या. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या निवडणुकीला त्या सामोरे गेल्या आणि आजही त्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. म्हणजेच मुंडे कुटुंबियांचा दबदबा त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यासोबत पंकजाताई मुंडे, ज्या की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री राहिल्या, महाराष्ट्राच्या त्या मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. आजही त्यांचा दबदबा राज्यातही आहे आणि जिल्ह्यातही आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की 13 जानेवारी 2024ला बीडमध्ये एक सभा झाली. महायुतीची सभा होती. ती जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची भेट आणि बैठक असा तो कार्यक्रम होता. प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता आणि एकोपा करण्याचा तो कार्यक्रम होता. मात्र याच बैठकीला पंकजाताई मुंडे या गैरहजर होत्या. त्या पंकजाताई मुंडे या बैठकीला हजर नव्हत्या. आता पंकजाताई मुंडे, ज्यांचा बीड जिल्ह्यावर वर्चस्व आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, समाज आहे, त्या मास लीडर आहेत आणि त्यांना टाळून जर हे महायुतीचे पक्ष एकत्रित एकोपा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर हे कसं शक्य आहे, हा प्रश्न बीड जिल्ह्यातले व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित करतात. दुसरा भाग असा आहे की जी सभा त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे हे त्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, नंतर जिल्ह्यामध्ये जे प्रवेश केलेले नेते आहेत, अनिलदादा जगताप असतील, कुंडली खांडे असतील, हेही त्या बैठकीला होते. सचिन मुळूक जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित जे माजी आमदार आहेत, ते या समिती जी काही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक समन्वय समिती बनवली जिल्ह्याची, या समन्वय समितीचे ते अध्यक्ष करण्यात आलेले. ही सगळी मंडळी आता बीड जिल्ह्यात एकत्र आलेली आहे महायुतीच्या माध्यमातून आणि प्रीतमताई मुंडे ह्या खासदार आहेत. विशेषतः याच मेळाव्यामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. यामुळे खासदार प्रीतमताई मुंडे संतप्त झाल्या आणि त्यांनी संताप व्यक्त केला की मुंडे साहेबांना सोडून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं बॅनर लागू शकत नाही, लागलंही नाही पाहिजे, असा चुकीचा पायंडा पडला नाही पाहिजे. पण किंबहुना राज्यात एक वेळेस धकेल, परंतु बीड जिल्ह्यात मुंडे साहेबांचा फोटो लागल्याशिवाय भाजपची आणि महायुतीची सभा होऊ शकत नाही. असं जर कोणी करत असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही, त्याचा आम्ही सन्मान करणार नाही, असं सुद्धा सडेतोडपणे प्रीतमताई मुंडे यांनी या महामेळाव्यामध्ये किंवा या बैठकीमध्ये थेट सर्वांच्या समोर माईकवरून बोलताना त्या ठिकाणी सांगितलं. याला वर्तमानपत्राचे आणि मीडियाचे सुद्धा पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. मित्रांनो, एक मोठा राडा त्या ठिकाणी झाला की मुंडे साहेबांचा फोटो का टाकण्यात आला नाही, कोणी टाळला, या संदर्भात एक राडा झाला. त्यामुळे नवं बॅनर तयार करावं लागलं. नवं बॅनर स्टेजवर लावलं.
त्यानंतर मात्र डॉक्टर योगेश क्षीरसागर जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन नेते आहेत प्रवेश केलेले, त्यांचाच फोटो त्या ठिकाणी टाळण्यात आला आणि मग त्यांच्या गटानं पुन्हा त्या ठिकाणी राडा केला. म्हणजे मुंडे साहेबांचा फोटो नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला, तर योगेश क्षीरसागर यांचा फोटो नाही म्हणून परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. या सगळ्या राड्यामध्ये महायुतीची ही एकोप्याची बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली, ज्या ठिकाणी स्वतः पंकजाताई मुंडे या गैरहजर होत्या. हे मला आवर्जून सांगावं लागेल, कारण बीड जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीत जर पाहिलं तर पंकजाताई मुंडे यांना सोडून जिल्ह्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही. कारण पंकजाताई आणि त्यांचा जो पगडा आहे तो केवळ बीड जिल्ह्यात नाही, बीड जिल्ह्याच्या परिसरामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळं त्यांना टाळून बीड जिल्ह्याचं एकोपा आणि राजकारण होऊ शकत नाही. मग पंकजाताई मुंडे या बैठकीला का नव्हत्या हा संदेश समाजामध्ये गेलाय आणि याची चर्चा आज त्या बीड जिल्ह्यामध्ये होते. मित्रांनो, हे सगळं होत असताना धनंजय मुंडे असतील किंवा अमरसिंह पंडे असतील किंवा डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील, हे राष्ट्रवादीचे, यांच्या महत्वाकांक्षा वेगळ्या आहेत. धनंजय मुंडेंना परळीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार व्हायचं आणि पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्री म्हणून काम करायचंय. योगेश क्षीरसागर यांना बीडमधून निवडणूक लढायची आहे म्हणून ते त्या ठिकाणी प्रवेश करून अजितदादा गटामध्ये गेलेले. किंबहुना अमरसिंह पंडित जे आहेत यांना सुद्धा आमदार व्हायचंय, परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे लक्ष्मणराव पवार हे आमदार आहेत, त्यामुळे ते गेवराई मतदारसंघामध्ये दावा करू शकत नाही, कारण स्टँडिंग आमदार महायुतीचा भाजपचा तिथे आहे. मग त्यांच्यासाठी मतदारसंघ त्यांना सुरक्षित शोधायचा आहे आणि म्हणून त्यांच्या गटाच्या वतीनं चर्चा केली जाते की अमरसिंह पंडित हे महायुतीकडून लोकसभेचे उमेदवार असतील. एकीकडे ही चर्चा होत होती, प्रेस मीडियातून ही चर्चा होत होती, मात्र या सभेमध्ये सर्वांनी सांगितलं की प्रीतमताई मुंडे या हॅट्रिक करतील आणि त्याच महायुतीच्या भाजपच्या उमेदवार असतील. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी सांगितलं की प्रीतमताई या पुढच्या हॅट्रिक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या खासदार आहेत, त्यांना आम्ही ताकदीनं निवडून आणू असं सुद्धा सांगितलं. मित्रांनो, भाजपमध्ये कुणाला उमेदवारी मिळेल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. कारण भाजपचा जो निर्णय होतो हे केंद्रातून होतो, दिल्लीतून होतो. उमेदवारी कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायची हे सगळे आदेश दिल्लीतून पार पाडल्या जातात. राज्यातल्या भाजपच्या प्रदेश अध्यक्षाला सुद्धा तो अधिकार नाही, ते सुद्धा सांगू शकत नाही कुणाला उमेदवारी मिळेल कुणाला नाही. कारण चंद्रशेखर बावनकुळे हे आज प्रदेश अध्यक्ष आहेत, यांना विधानसभेची साधी उमेदवारी सुद्धा देण्यात आली नव्हती. हे मी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगतोय. विनोद तावडे यांना सुद्धा दूर ठेवण्यात आलं होतं, हेही मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. मात्र बीड जिल्ह्यामध्ये महायुतीची आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीची उमेदवारी प्रीतमताईंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आणि त्याच तिसऱ्यांदा पुन्हा खासदार होतील असं जाहीर कार्यक्रमात सांगितलंय. हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना किती पटेल किती नाही हा प्रश्न नंतरचा. परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्याला एक आवर्जून जाणवलंय आणि ते म्हणजे या बीड जिल्ह्याच्या महायुतीच्या एकोप्याच्या बैठकीला पंकजाताई मुंडे या नसणं, म्हणजेच अजूनही या तिन्ही चारही पक्षांमध्ये बीड जिल्ह्यात एकी झालेली नाही हा संदेश जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारांपर्यंत, प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे. कारण पंकजाताई मुंडे यांची भूमिका काय असेल हे अजूनही ठरलेलं नाही. त्या जरी भारतीय जनता पार्टीमध्ये असतील तरी त्यांच्यावर जो अन्याय होतोय, त्यांच्या कारखान्यावर जप्तीची नोटीस येते, त्यांच्या कारखान्याच्या लिलावाची नोटीस येते, अशा पद्धतीनं त्यांना कुठं सत्तेमध्ये स्थान मिळत नाहीये, त्यांच्या शब्दाला राज्य कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी वापरल्या जात नाहीये. त्यामुळं पुढचा निर्णय त्या काय घेतील याविषयी कुठलाही राजकीय विश्लेषक आणि भविष्यकारही सध्या तरी सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. आणि त्या या बैठकीला नसणं, त्यामुळं कुठलीही बैठक झाली तरी ती बैठक एकोप्याची होऊ शकत नाही असं बीड जिल्ह्यातल्या लोकांचं मत आहे. आणि मित्रांनो, आम्हाला सुद्धा तेच वाटतंय की पंकजाताईंना सोडून महायुतीची बीड जिल्ह्यात एकोपा होऊ शकत नाही. म्हणजे अभी नाही तो कभी नाही या वाक्याप्रमाणे ती सगळी नेते मंडळी काम करतायत. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगळ्या आहेत, त्याला महायुती साथ देऊ शकत नाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं लागेल. मित्रांनो, हा मुद्दा महत्वाचा मला वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. आणि याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आपण निश्चितपणे द्या. तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.